नको द्रव्यदारा नको येर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. सगुणी मज लावी रे भक्तिपंथा, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, करुणाष्टकाच्या या 27व्या श्लोकात समर्थ रघुनायकाकडे एक वेगळेच मागणे मागत आहेत. ते म्हणतात, नको द्रव्यदारा नको येर झारा. द्रव्य म्हणजे पैसा. पैसा कोणाला नको असतो, परंतु समर्थांना तो नको आहे. कारण पैसा म्हटलं की अतृप्ती आली, अजून हवा अजून हवा हा हव्यास आला. हव्यासापोटी स्वार्थ आला. स्वार्थाबरोबर मत्सरही असतोच. त्याचबरोबर ईर्षा, अतिलोभ हे सगळे दुर्गुण चिकटलेच म्हणून समजा. त्यामुळे पैसा माणसाला वेडं करतो असं म्हणतात ते खोटे नाही. समर्थांना भक्ती मार्गाच्या आड येणारा हा पैसा त्यामुळेच नको आहे. दारा म्हणजे पत्नी. पत्नी म्हटले की संसार, मुलं बाळ, पैसा, अडका, दागदागिना, रुसवे फुगवे, नातीगोती, तुलना, अतिमहत्वाकांक्षा, अपेक्षा या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. या प्रपंचाच्या खटल्यात माणूस स्थिरचित्त राहणे खूप कठीण. म्हणून तर समर्थ लग्नाच्या बोहल्यावर भटजीने सावधान म्हटले की सावध झाले आणि संसारापासून मुक्त झाले. त्यामुळेच ते पैसाही नको आणि प्रपंचही नको असे रामाला विनवतात. कारण प्रपंचात गुंतून राहिले की पुन्हा या संसारात जन्माला येणे आलेच. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, भली मोठी धोंड कोणती म्हणाल तर गर्व, अहंकार. विशेषतः ज्याच्याकडे अधिक ज्ञान आहे त्याला गर्व झालाच म्हणून समजा. हा अहम मी म्हणणाऱ्या थोरा मोठ्यांना चुकला नाही. परमेश्वराच्या प्राप्तीत हा मोठाच अडथळा आहे. हे समर्थ जाणतात आणि म्हणूनच त्यांना ज्ञानमार्गाऐवजी भक्ती मार्ग चोखाळावा वाटतो. इथे भक्त आणि परमेश्वर यांच्यामध्ये एक अनोखे नाते तयार होते. त्यात सगुण भक्ती म्हणजे त्या निर्गुण निराकार परमेश्वराला रामाच्या रूपात भजायचे. हे किती मंगल आणि गोड काम. या भक्तिरसात समर्थांना आखंड बुडायचे आहे. म्हणून ते त्या रघुनायकाला भक्तिपंथाला लावण्याचा आग्रह करतात. श्रोते हो, हा भक्ती मार्ग परमेश्वराकडे जाण्याचा सर्वसामान्य माणसांना साध्य होणारा मार्ग आहे. स्वतः एक योगी पुरुष असूनही समर्थ तुमच्या आमच्यासाठी या सगुण भक्तीची कास धरतात आणि रामाकडे भक्तीचे पसायदान मागतात. म्हणून ते म्हणतात, नको द्रव्यदारा नको येर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. सगुणी मज लावी रे भक्तिपंथा, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.